शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जगन्नाथ हेगडे, दिलीप खांडेकर तसेच सिने अभिनेते गणेश यादव यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। संस्थापक अध्यक्ष माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमच्या वर्षातील खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड, नवी दिल्लीच्या अध्यक्ष मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, त्यांच्या काही थोड्याशा कारणामुळे उशिरा येण्याची शक्यता होती, परंतु त्यांचं तात्काळ विमानाचे आगमन 8 वाजता असल्या कारणाने त्या या वेळेत येऊ शकणार। लोकहितार्थ, जनजागृती, कृषी, इतर शैक्षणिक व सामाजिक धोरण याला वाहिनी शिर्के जनकल्याण ट्रस्टच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर, माननीय डॉक्टर सुब्रत खांडेकर सर आणि माननीय श्री गणेश यादव सर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे। जीवन गौरव 2026 पुरस्कार ट्रॉफी द्या। आणि दैनिक चहा या वृत्तपत्रात त्यांनी संपादक म्हणून काम केले आहे। महाराष्ट्र बोलतात तिथे उत्साहाने जातात, भाषण चांगलं करतात, तुम्हाला आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात आणि तुमच्या सगळ्या चांगल्या कामामध्ये ते बरोबर असतात। मला हेगडे सर आले, मला अतिशय आनंद झाला आणि मी विचार करत होतो की एवढे ते हँडसम दिसतात, तब्येत चांगली आहे, सगळीकडे उत्साहाने जातात। याचं कारण त्यांचं सुरेखाताई बसलेल्या होत्या ना हेगडे, हे खरं आहे ठीक आहे का त्या? हां, पण त्या आल्या, मला अतिशय आनंद झाला कारण त्यांच्या वाढदिवसाला हे दाम्पत्य मी त्या कार्यक्रमात मंचावर बघितलं होतं आणि सुरेखा हेगडे आणि जगन्नाथराव हेगडे हे मुंबईचं एक आदर्श आणि शाल घालायचं। माननीय श्री डॉक्टर अनंत कळसे सर यांचा सत्कार आणि सन्मान होत आहे। यावर्षीचा महाराष्ट्र 2026चा समाजभूषण पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। मान्यवर हेगडे साहेब आणि कोणाला पुरस्कार देणे आजकाल खूप मोठं काम झालं। एक शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर पडते, तुम्हाला एन्करेजमेंट आहे की तुम्ही चांगलं काम करा आणि त्यासाठी हा पुरस्कार तुम्हाला दिला जातो। आणि मला खरंच आज इकडे खांडेकर साहेब जे बोलले आज सर, मला खरंच आता एक मुद्दा पडला आहे, प्रश्न पडले पाहिजे आणि प्रश्न विचारला गेला पाहिजे आणि हे खूप मोठं काम केलं आहे ह्या लढ्याने। मला वाटतं गेली 12 वर्ष कोणी काहीच बोलत नव्हतं, कोणी काही विचारत नव्हतं, लोकांना प्रश्नच पडत नव्हते। आणि म्हणजे बघा, तरुण मुलांनी आपल्याला शिकवले की काहीतरी करा आणि आपण मूर्खासगळे घरीच बसलो आहोत, काही कोणाला काही पूर्वी समाजभूषण पुरस्कार श्री विलासराव उत्तमराव जगताप, मान्यवर
कोळी समाज, आदिवासी जीवन संस्कृती, उपेक्षित घटनांचे वास्तव्य आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडतात. हस्ते महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार आहेत मान्यवरांच्या हस्ते यांना देण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट जनजागृती प्रत्येकाचा आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे. पुरस्कार तसे त्याचं स्वरूप आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचू आपण. पुरस्कार अभिमान वाटतो मला शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबईचा आणि आमचे मित्र सुनीलजी खूप चांगलं काम करत आहेत ते. कारण कुठलाही पुरस्कार आहे म्हणजे एक तुमच्या पाठीवर शाबासकीची थापच असते आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि अधिकाधिक कारण एक नुसता पुरस्कार नसतो तर एक जबाबदारी असते आणि प्रत्येकाने त्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्या पुरस्काराचा मान ठेवून पुढे जावं, प्रगती करावी आणि माझ्या शुभेच्छा सगळ्यांच्या बरोबर आणि शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानबरोबर आहेतच. तुम्ही आणखीन प्रतिष्ठानचं एवढं नाव करा की आज हा जो कार्यक्रम इथे चालला आहे हा पुढच्या वेळेला आपण नीता अंबानीच्या थिएटरमध्ये करू. आपण असाल जगन्नाथजी हेगडे जे असतील, सुकृत खांडेकर जे असतील आणि आनंद कळसे जे असतील हे प्रमुख मान्यवर या ठिकाणी पुरस्कार देताना लाभले आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी उपस्थित लाभलं. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कशा प्रकारचं भावी कार्य राहील आणि त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल. त्यांनी आणखीन त्यांच्या कार्याचा स्कोप जो आहे तो वाढवावा. त्यांनी मला वाटतं की बेसिकली तुमचं काम कसं पोचेल आणि ही जबाबदारी तुमची ॲक्च्युली. मीडियाने जास्तीत जास्त की शिर्के जनकल्याण काय काम करते हे मीडियाने पोचवलं तर आपसुकच इतर लोकांना कळेल की काय काम केलं जाते आणि कशा प्रकारचं समाज सेवा करणाऱ्या लोकांना सुद्धा एक पुरस्कार मिळतोय. ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे कारण फार कमी समाजसेवकांना आपण एनकरेज करतो की चांगलं काम करा, चांगलं मार्गदर्शन बाकी युवा जनरेशनला द्या आणि ही एक चांगली पद्धत सुरू केली आहे. फक्त आता याचा स्कोप आहे हा आणखीन मोठा होत जावा आणि त्याची जबाबदारी शिर्के साहेब तुमच्यावरती आहे. हां, तुम्ही आणखीन उंच भरारी घ्या आणि खूप खूप जास्ती मेहनत जास्ती करा की ज्यामुळे सर काय सांगाल की युथला तुम्ही मगाशी संदेश दिला की बरोबर आता एक वेळ आली की जेणेकरून बोलला तर आपण पुढे जाऊ पण त्यासाठी काय संदेश द्याल. युथला आता आपण काय संदेश देऊ शकत नाही. युथनेच आपल्याला संदेश दिलाय की प्रश्न विचारा, प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला तरुण मुलंच सांगतात की लढा द्या, लढा केलाच पाहिजे. जो आमच्या जनरेशनने केला नाही मला अतिशय खेद होतोय. पण आज मला ह्याचा अभिमान आहे की मी माझ्या मुलाला घेऊन जाऊ शकतो की आज माझी ती तयारी आहे की जर मुलाला फटके पडले तर आधी 2 फटके मी खाईन मग मुलाला पाठी पुढे करेन. या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ज्या समाजसेवक या सर्वांना आज त्यांना पुरस्कार देऊन मानाचं स्थान मिळालं त्यांना आणि त्यांनी अशीच प्रगती करत राहू, त्यांना अशीच भरभराटी शुभेच्छा आणि त्यांनी अशीच भरारी प्रत्येकाने घेऊ एवढीच माझी शुभकामना. जय जय. धन्यवाद.
सर्वप्रथम मी ॲडव्होकेट सुनील शिर्के यांचे मनपूर्वक आभार मानते की खूप छान प्रकारे तुम्ही नियोजन कार्यक्रम तळागाळातून आजकाल तुम्हाला माहिती आहे का पुरस्कार म्हटले की विकतचे पण मिळतात, पण सरांना खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे की सरांनी प्रत्येक एरियात जाऊन प्रत्येकापर्यंत पोहोचले स्वतः आणि सगळ्यांना असे निवडक फुलं आज इथे सगळी होते सादर आपल्या ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये की अशी की ज्यांनी खरंच काम केलेलं आहे समाजामध्ये त्यांचं कार्य लक्षात घेऊन प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कार्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेत सरांनी, त्याच्यानंतर समाजकार्यात दिले, शैक्षणिक दिले आहेत, क्रीडा क्षेत्रात दिलेत, बऱ्याच क्षेत्रामध्ये सरांनी सगळ्यांना असे पुरस्कार दिलेले आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की हा जो शिर्के आज जो 3रा वर्धापन आहे, मला असं वाटतं ते की 300 प्रोग्राम तुमचे वर्धापनाचे होते आणि आम्हाला इथे सन्मान मिळू दे यायचा आणि तुमचं असंच कार्यक्रम असेच सुरू राहू देत आणि आमच्या सदिच्छा आहेत नेहमीच तुमच्या पाठीमागे. मी कळव्यातून आले आणि माझं नाव ममता मसूरकर आहे आणि माझे प्री प्रायमरी स्कूल आहेत कळव्यामध्ये, 2 ब्रँचेस आहेत. आणि शिर्के जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून जो कार्यक्रम झाला आणि अनेक होतकरू व्यक्तींना एक नवोदित एक संदेश मिळाला आहे. शिर्के साहेबांना मागच्या 12 वर्षापासून मी ओळखतो. माझं कंपनीचं नाव फिनिक्स असलं तरी खरं फिनिक्स हे आहे. हे बघा इथे फिनिक्स, पण खरं फिनिक्स जे आहे ते हे आहेत, कारण यांच्या सहकार्यामुळे, यांच्या मदतीमुळे मी पुढे गेलो. यांनी मला लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं. लॉ कॉलेजमधून मी LLB झालो, ॲडव्होकेट झालो. आज माझी शाळा आहे, माझं मोठं उद्योग आहे, पण त्याच्या मागे हे आहे. कारण मी नेहमी सांगतो की मी फक्त डब्बा आहे पण इंजन तुम्ही आहे. शिर्के सर हे इंजिन आहे, मी फक्त डब्बा आहे. मनसे बोलतात, मनापासून बोलतो एकदम. आणि शिर्के सरांचे एक गीत आहे जो मला नेहमी आठवतो, पण मी त्यांच्या तोंडातून तुम्हाला ऐकून घेणार. सर भरारीवाला गीत होऊ द्या. आयुष्याच्या जगण्याचा हा मार्ग मोकळा हवला, घे उंच भरारी घे आता, घे उंच भरारी घे आता, घे उंच भरारी घे उंच भरारी. हे माझी टीम आहे. हे गाण्यावरून आम्ही उत्साहित झालोय आणि आंबेडकर कॉलेज लॉ पासून ते आजपर्यंत 12 वर्ष त्यांची साथ मी सोडली नाहीये. मी डबाच आहे, तुम्ही इंजिनच राहणार आहेत. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच.